हा या बाहेर मग तू परदेश का नाही झाला का तुझ्या भीक मागून का करते रे का भी ओळखलंच नाही बरं एवढी जास्त झाली का कोणच ना अरे तर एवढी जास्त झाली का एवढी जास्त झाली तुझ्या घरचे लोक मडकी येत नाही नालाय का मोठा हे बाबा तो हे का तूच काय पण हे बाबा अबे तर हो मोठा आहे मग एवढाच नाही या वडिलापेक्षा मोठा आहे मी लंबा भी है बाबा अबे तर हो लंबा हो या बाबासारखा आखून नाही नालाय का चवळा भी है बाबा मी चिंता करू करू हारून गेलो हलकटाने चवळा आहे म्हणते खाल्ला खाता अंगात लागत नाही हलकटा शेर खाय घेतलं बा अबे 2 वर्ष झाले त्या पोरीचं लग्न करता इकडे तिकडे फिरतो तू या पद्धतीने वावरला हलकटा कोण सोयरा उतरेल बे आपल्या घरी अगं बाबा त्या दिवशी येऊ काय आली मा मोबाईलवर पोरगा ड्युटीवर आहे म्हणजे पोरगी सांग म्हणते मला मी म्हणलं ठीक आहे हा पण माया मोठा हे बाबा जेवढा आहे म्हणला तो पुरा टार्गेट एजुटाईट आली कुठे दारूच्या काय लागल्या वाटत बेसरम घोड्या कोण्या बायकोची फिकर नाही कोण्या पोरीची फिकर नाही कोण्या बायकोची फिकर नाही कोण्या पोरीची फिकर नाही कशी होईल मी जिंदगी हलकटा एवढं दारू प्रेम आहे मी दारू आपल्या मतात नाही पिलो बाबा हा वो येनकट भेटला मला मी बांध्यावरून येत होतो ते म्हणे तुझ्या मालप्याची तब्येत एकदम सिरियस आहे त्याने बांधले का तुला नाही मी एक टेन्शन न दिलो टेन्शन ना हो तुला सिरियस आहे म्हणे तो सिरियस आहे म्हणजे मोठा बाबा हा आणि म्हणून तुला टेन्शन आला या टेन्शन न दिलो मी हा मग आला समजा रे तुम्हाला आतापर्यंत येतच होतो मी हा पण गौराला आणि आपल्या तुझ्या सुंदराला नाच दिलं हा तुझ्याकडे घगराभर पाणी घेऊन पाठवलं घरी माझ्याकडे हो कशासाठी रे घगरावर पाणी गडू गिला घगराभर पाणी म्हणलं मा बाबाच्या तोंडात टाकावचा तो ओल्याला ओला राहिला पाहिजे वागले नाही पाहिजे मला घरी एवढं दारू प्रेम आहे कोणत्या फायद्याचा दारू पासून कोणत्या फायद्याचा दारू पासून कोणत्या फायद्यात दारू पासून मोठा बाबाला माहित नाही दारू पासून काय बाबा दारू पासून मी कधी घराला येत असलो 10 लोक कधी बसलाय दूर होऊन जातात पहिल्या दणक्यात पहिलवान आला म्हणते भुमा दादा आला म्हणते ताकद वाढते की पहिला फायदा हा आणखी आहेत का होते लई फायदे असतील दारू पासून ताकदीचा फायदा आणखी दुसरा फायदा दारू पासून बुद्धी चंचल होते बाबा दारू पासून आणखी दारू पासून अजून सांगू लागा दिले फायदे बाबाशी असं 2-4 जण येतील ना खामसवणी देतो मी कमी असल्यावर जास्त झालं नाली तर झोपतो जवळ लाजीला वाटतं बेसरम खोड्या एवढं प्रेम आहे अरे ये प्यार तो है एक संच तयार ठेवावा भूम्या रे अरे लोकांचा पाहून अनुभव होत नाही तर पिऊन अनुभव करतो म्हणते नाही बरोबर बाबा काय साध्य करील म्हणते दारू पासून काय साध्य करील जागा जमीन इकील म्हणलो आपली अजून जागा जमीन इकील म्हणलो जमीन इकील म्हणलं घरदार गाव ठेवलं म्हणलो
अरे कित्येकांचं घरदार बुडले मागे जाऊन बघते हलकटा बेसरा मा हो बे इकडे 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 ए सुनपोरजी याचे भांडे घासते त्याचे भांडे घासते याचं धुणं धुते त्याचं धुणं धुते पैसे गोळा करून आणते आणि ते पैसे चोरून देते दारू प्याले मर्दासारखा मर्द असून बायकोच्या भाडीवर जमते व्यसन करते हलकटा मागल्या भात मागल्या भात कुत्र्यासारखी हालत केला शहाण्या अरे व्यसनाधीन झालेला व्यक्ती जी आई 9 महिने 9 दिवस गर्भात ठेवते जन्मात घालते नवसूत्र पाना पाचते पुण्याचं सावलीत देते भऱ्याचं हातभर करते त्या जन्मदात्रीची न ऐकणारा व्यसनाधीन व्यक्ती आहे वडिलाची ऐकत नाही भावाची ऐकत नाही बहिणीची ऐकत नाही अबे एवढंच नाही रे एवढंच नाही दुसऱ्याची मुलगी वडिलाची सून बनून घरी येते स्वतःची पत्नी बनून स्वतःची सेवा सुरक्षा करण्याकरता त्या अर्धांगिनीची धर्मपत्नीची न ऐकणारा व्यसनाधीन व्यक्ती आहे काय साध्य करील म्हणते नाही झाला असेल तर तो पगारही अपुरा आहे सरकाराकडून कर्ज काढते बँकेकडून कर्ज काढते कर्जाची परतफेड कशी करावी सेवक पद्धत होते आणि सेवक फास लावते काय साध्य करू म्हणतो यामुळे काय होते माहित काय होते बाबा तिकडून जाते मला याचे डोरे उपवासी त्याला म्हणते बायको पोरे परिवाराला आपल्यापासून त्रास होत असेल कुणाचा अंतकरण दुखत असेल त्या माणसानं जीवन जगणे हे नपुसकतेचं लक्षण बरोबर आहे बाबा God.
समाप्त झालं. यानंतर आमंत्रित करतो प्रथम राऊंडचे मानकरी आदरणीय शाहीर साहेब पितृतुल्य अंबादाची नागदेव मंतकार येतील आणि आपले नियमित सेकंड राऊंड सुरुवात करून आपले विचार सादर करतील. तत्पूर्वी शेवट काय म्हणतो भूम्या सांगा बाबा काय म्हणता. अनेक रंगे फिरलो काही प्रकारचे जानवर पाहिले पण असा जानवर पाहण्यात नाही आला. मी रानडुकरा हाताने नाही बाबा नाही बाबा. कुत्र्याची पहिला असो का तू नाही बाबा नाही बाबा नोयताची नोयता आमची खानदान डुकराची आहे का. नंदी कोण तालुक्यात अबे एकाचा पाऊल दुसरा शिकते दुसऱ्याचा पाऊल तिसरा शिकते तिसऱ्याचा पाऊल चौथा शिकते. आज तू या गावामध्ये या पद्धतीनं वावरला तर होणाऱ्या पिढीवर वाईट परिणाम काय होतील माहित आहे. काय होईल बाबा. याचा विचार आहे शेण खाया. हा 10 वर्षाचा मुलगा 11 वर्षाचा 12 वर्षाचा मुलगा जाऊन बिअर बार मध्ये बसते नाक नाही करत. माझं कर्तव्य काय बरोबर आहे बाबा. सुखाची जिंदगी कर हलकटा नाही तर काळा जमा करून ठेव. शाहीर अंबादासजी आपला संच तयार ठेवावा. आली का गौरा बेस केली खालीच मी दारूच्या भरती तुला मारून गेलो शिवा देऊन गेलो बरोबर घेतल्या घराच्या बाहेर घेतलो बरोबर आहे. तू आजपासून मी दारू पिणार नाही. मी तुला माफी मागतो आता गौरा. पाया लागू का तुझ्या पाया लागू का पोरीच्या पाया लागू. ए माझे मा तुझ्या लागू त्या सुनबडीच्या पाया लागला इकडे बाबा शेण खाया लाजण्या वाटत तुला सरळ नाही वाटत बेसरमा. अबे त्या नातीच्या पाया लाग म्हणलं जिच्यासाठी रात्रीचा दिवस तिच्यासाठी रात्र करायचं आहे तुला आज समजलं. नाहीतर म्हणे डुकरासारखी पैदास करून ठेवलं म्हणे. काय नाव काय कमावून ठेवशील. काही नाही बाबा काही नाही कमव काय कमावून ठेवणार नाही बाबा. हलकटा दुसऱ्याकडे बोट दाखवते. नाही बाबा. शासनाची नियम दृष्टी अंडी विक्रेत्यांना देते परवाना इकडे म्हणते नशाबंदी. बरोबर आहे बाबा. राजहंस म्हणे सतर्क व्हावा असं मुक्तीचा संकल्प घ्या ना. सोळा दारूचा नाही तर होईल जीवन बरबाद. बरोबर आहे बाबा. समजलं का. हो बाबा. चल घरात शाहिरी सोबत यांच्याकडून 101 रुपयाचं भेट प्राप्त झालं. मी आणि माझ्या मंडळात हा बंटी भाऊ भांगे
यांच्यावर सुद्धा आमच्या पार्टीला 151 रुपयाची सप्लिमेंट मिळालं. सत्तेचे परिणाम धन्यवाद. वसंतरावजी परस्परे आरवी यांच्याकडून आमच्या पार्टीला 51 रुपयाचा भेट प्राप्त झाला. मी आणि माझं मंडळ अत्यंत ऋणी आहे. हा ईश्वर भाऊ जडाम यांच्यावर सुद्धा 100 रुपयाची सप्लिमेंट मिळालं. सत्तेचे परिणाम धन्यवाद. वैसे प्रवीण जी वाघामे सबकुन इनके से पार्टी को 100 रुपये की भेंट मिली. पार्टी का सब धन्यवाद का शुक्रिया. हमारी पार्टी आपकी शुक्रगुजार है. तसेच राजेंद्र भाऊ नागदेवे राहणार पारणसिंगा यांच्यावर सुद्धा 100